नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या अर्थात मान्सून हंगामात यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 105% पावसाचे पूर्व अनुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. या अंदाजात 5% कमी अधिक तफावतीची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत आहे. मान्सून पावसाच्या वितरणाबाबत जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजेच दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं 2025च्या नैऋत्य मान्सूनसाठी जो पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे, त्या अंदाजातील मुख्य मुद्दे आपण इथे बघू. संपूर्ण देशात मान्सून सरासरीच्या 105% राहण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 5%ची त्रुटी संभवते. सरासरीच्या 104% पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्याला सरासरीपेक्षा जास्त मानले जाते. 33% शक्यता आहे की पाऊस सरासरीच्या 105 ते 110% दरम्यान राहील. 26% शक्यता आहे की पाऊस सरासरीच्या 110% पेक्षा जास्त म्हणजेच अतिवृष्टीच्या श्रेणीत जाईल. यामुळे 2025च्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त किंवा अतिवृष्टी होण्याची एकत्रित शक्यता 59% आहे. उत्तर पश्चिम भारत, दक्षिण भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या काही भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याउलट दक्षिण छत्तीसगड, उत्तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या प्रशांत महासागरात अल निनोची स्थिती नाही आणि मान्सूनच्या काळात ही स्थिती तटस्थ राहण्याची शक्यता आहे, जे चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. हिंदी महासागरातील डायपोलची स्थिती देखील तटस्थ आहे. सकारात्मक आयओडी मान्सूनसाठी चांगला असतो. उत्तर गोलार्ध आणि युरेशियामधील बर्फाचे आच्छादन मागील 3 महिन्यात जानेवारी ते मार्च 2025 सरासरीपेक्षा कमी होते. बर्फाचे आच्छादन कमी असल्यास भारतीय उन्हाळी मान्सून चांगला राहतो, असा सर्वसाधारण नियम आहे. भारतीय हवामान विभाग मे 2025 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाचा अद्ययावत अंदाज जारी करेल, ज्यामध्ये प्रादेशिक स्तरावर अधिक तपशीलवार माहिती दिली जाणार आहे. एकंदरीत भारतीय हवामान विभागाच्या 2025चा पहिला मान्सून अंदाज उत्साहवर्धक आहे, ज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माहिती सेवा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.